हाय, मी नेहा, तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण मस्त खानदेशी डाळबट्टी बनवणार आहे। त्यासाठी मस्त ना डाळबट्टीचं पीठ पण भेटतं, पण नसलं तर मग आपलं घरचं गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये नाही रवा टाकायचा, बडीशोप, ओवा, जिरं आणि त्यानंतर ना धना पावडर पण टाकायची, हळद टाकायची, मीठ टाकायचं चवीनुसार, थोडं तेल टाकायचं आणि खायचा सोडा टाकून मस्त असं पीठमध्ये कालवून घ्यायचं। ते सगळं असं एकजीव होईल मस्त कालवून घ्यायचं। त्यानंतर मस्त थोडंसं पाणी टाकून थोडं पाणी टाकून मस्त कालवायचं। दही असलं तर दही टाकून पण कालवू शकता आपण, मग दही नसताना पाणी टाकूनच मस्त कालवायचं। ते कालवल्यानंतर आहे ना इकडे कढईमध्ये पाणी ठेवून दिलं होतं इडलीच्या भांड्यामध्ये आणि मस्त छान छोटे छोटे गोळे केले। ते गोळ्यांमध्ये ना थोडं तेल लावून छोटासा गोळा टाकायचा आणि खूप असे पोकळ असे गोळे करायचे, जास्त कडक असे गोळे नाही करायचे, पोकळ गोळे करायचे। असे मस्त ना मी 6-7 गोळे होतील असे पीठ मळलेलं होतं आणि अशा प्रकारे ना सगळे गोळे केल्यानंतर आहे ना आपलं तिकडे पाणीसुद्धा गरम झालेलं असतं आणि ते पाणी गरम झाल्यानंतर आहे ना आपण इडलीच्या भांड्यामध्ये इडली जसं करतो ना तशा प्रकारे हे पण ठेवून द्यायचं। हे बघा, अशा प्रकारे सगळे गोळे करून घेतलेले होते मी आणि इडलीच्या भांड्याला तेल लावून आणि मग त्यामध्ये हे छोटे छोटे गोळे ठेवून दिले आणि थोडेसे प्रेस करून द्यायचं। खूप मस्त असे गोल टम्म फुगून येतात, खूप मोठे होऊन जातात। 10-15 मिनटामध्ये मस्त असे फुगून येतात आणि मग तेव्हा खोलून बघितलं ना खूप मस्त असे झालेले होते। थंड व्हायला काढून घेतलं आणि इकडे कढईमध्ये तेल टाकलं, तेल तापेलो मस्त कट करून घ्यायचे, 4-4 पीस करून घेतले ते मी छान असे, खूप असे मस्त जाळीदार फुगलेले होते। ते कट केल्यानंतर 4 भाग करायचे आणि तेल तापल्यानंतर आहे ना मस्त कमी गॅसवरती तळून घ्यायचं। ते लाल होईल मस्त तळायचे आणि सदा हलवत राहायचं। अशा प्रकारे सगळ्या बट्ट्या तळून घ्यायच्या आणि मस्त डाळ करायची, ती बी लाल तिखटची डाळ करायची, लाल मिरचीची, खूप मस्त डाळबट्टी लागते। आणि तुम्हाला रेसिपी आवडली लाईक आणि सबस्क्राईब करा। बाय, भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये असंच छान छान रेसिपींबरोबर।